श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लग्न हा सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध. माझ्या आठवणीतल्या पहिल्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका काही धाडलेल्या नव्हत्या, पण एक कोरी पत्रिका घेऊन तिच्यावर पुढील मजकूर लिहिला होता. आमचे येथे श्री कृपेकरून चिरंजीव अशोक कुमार, सुनवंती डोंगरे हिचा सुपुत्र व ची सौका चंद्रलेखा, पद्मजा डोंगरे हिची सुकन्या यांचा शुभविवाह दिनांक 10 एप्रिल 1966 रोजी गोरज मुहूर्तावर संपन्न होणार आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन कार्यास शोभा आणावी ही विनंती. कार्यस्थळ रानडेवाडा, रविवार कारंजा, नाशिक. अस्मादिक वयवर्ष 4 आणि धाकटी बहीण वयवर्ष 3 ह्यांच्या बाहुलाबाहुलीचं लग्न होतं ते. आता इतक्या लहान वयातल्या ह्या लग्नाच्या माझ्या स्वतःच्या 1-2 धूसर आठवणी आहेत आणि बाकी तपशील अर्थात त्यानंतर कितीतरी वर्ष मामा मावशी इत्यादींच्या तोंडून ऐकलेलं आहे. नाशिकच्या माझ्या आजोबांच्या घरी आजी आजोबा, आत्या आजी, 5 मामा, 1 मावशी असा भला थोरला गोतावळा होता. शिवाय वाड्यात मागे 2 चुलत आजोबांची बिऱ्हाडं, तिथे 5-6 मामा मावशा, वाड्यातले इतर भाडेकरू अशी खूप मंडळी होती. मी पहिली नात म्हणून फार लाडकी. वाड्यात खेळणाऱ्या मोठ्या मुलींना आम्ही बाहुलाबाहुलीचं लग्न खेळताना पाहिलं आणि माझ्या पण बाहुलीचं करूया म्हणाले. लगेच ती कल्पना घरादाराने उचलून धरली. बाहुलाबाहुलीच्या जोडीची खरेदी झाली. मी मोठी म्हणून बाहुला माझा असं मोठ्या माणसांनीच ठरवलं. नावं त्यांच्या खोक्यांवर जी छापलेली होती तीच ठेवली, अशोक कुमार आणि चंद्रलेखा. बाहुल्या कचकड्याच्या होत्या आणि त्यांच्या अंगावर कपडे होते. नवऱ्या मुलाचा पोशाख तयार होता, त्याच्यासाठी फक्त टोपी शिवली. पण बाहुलीचं लग्न फ्रॉकवर कसं लावणार? तिच्यासाठी हिरवी साडी, बिंदी ते कंबरपट्टा असे सर्व दागिने असा सगळा जामानिमा श्यामामावशीनं तयार केला. लग्नाचा लाडू चिवडा केला. लाडू अगदी गोट्याने एवढे छोटे वळले होते. मंगल कार्य असलं की शकुनाच्या करंज्या हव्याच. हे लग्न त्याला अपवाद कसं असेल? करंज्या देखील छोट्या छोट्या तळल्या. मीन बहीण आमची भातुकलीच्या खेळातली पोळपाट लाटणी घेऊन बसलो होतो. आम्ही करंज्या भरू लागल्यावर त्यातलं सारण दोन्ही बाजूंनी सांडत होतं. सगळीच मजा. दोघी विहिणींकडे परकर पोलकी होती, त्याच्यावर तलम इंदुरी साड्या आम्हाला नेसवल्या होत्या. लग्न लावायला भटजी म्हणून आमचे मामा अंतरपाट धरून उभे होते. मंगलाष्टकं झाली, अक्षता टाकल्या. आहेर म्हणून आम्हाला भातुकलीतली भांडी मिळाली आणि मग कोणाच्या तरी डोक्यात आलं, वरात काढली पाहिजे. त्यावेळी नाशकातील लग्नांमध्ये वरात हा मोठा सोहळा असे आणि प्रत्येक वरातीची मिरवणूक रविवार कारंजाला फेरी मारल्याशिवाय संपत नसे. खऱ्या लग्नाच्या वरातींमध्ये वेगवेगळ्या नावांचे ब्रास बँड, रुबाबदार गणवेश घातलेले वादक, पेट्रोमॅक्सचे दिवे डोक्यावर घेऊन बाजूने चालणाऱ्या बायका किंवा पुरुष आणि हंस, मोर, कमळ अशी कुठली तरी सजावट असलेली गाडी असं असे. अशोक कुमार आणि चंद्रलेखाच्या वरातीला गाडी म्हणून माळ्यावरून खाली काढलेली जुनी तिचाकी सायकल होती. बँडवाले म्हणून श्रीकांत मामा आणि त्याचे मित्र पिपाणी, खेळातला डफ वगैरे वाजवत होते आणि वरमाई, वधूमाई व त्यांची आई, आजा, मामा, मावशा असे वऱ्हाडी मागून चालत होते. संध्याकाळची वेळ, अंधारून यायला लागलं होतं. आपल्या बाहुलाबाहुलीच्या लग्नाची पण वरात निघाली याचा आनंद मला सगळ्यात जास्त झाला होता. रम्य ते बालपण देई देवा फिरून. श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये लग्न हा सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.